अतिशय सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. आम्ही अर्धा तास ड्राईव्ह करून फक्त या एरियातलं डेकोरेशन बघायला आलो आहे. घरं अतिशय सुंदर डेकोरेट करण्यात आलेली आहेत ख्रिसमससाठी. खूप सुंदर असं वाटतंय, अक्षरशः स्वर्गातले सगळे दिवे ह्या लोकांनी इथे आणून लावलेले आहेत. खूप सुंदर सॅन्टा क्लॉज, एक्सक्यूज मी, रेनडियर्स, घरांची रोषणाई तर बाबा 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 काय सुंदर आहे. झाडं, घरं, काय सजवलं नाही आहे या लोकांनी. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. हे दृश्य वेगवेगळे देखावे जसे आपल्याकडे गणपतीत असतात तसे वेगवेगळे देखावे या लोकांनी उभारलेले आहेत इथे. हे पाहू शकता तुम्ही, हे घर, लाईट बिल म्हणजे काय येत असेल या लोकांना. अबा बाबा, अशी परिस्थिती आहे. आपल्याला काय करायचं म्हणा, पण खरंच रमणीय असे दृश्य आहेत. रावी आणि सानिध्याला खूप 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 आवडलं असतं. लोकांना खूप मजा वाटली असती. क्यूट क्यूट सांता क्लॉज. आता आपण कुठे चाललो आहोत? ओके, आता आम्ही दुसरा एक रस्ता, दुसऱ्या एका लेन मध्ये घुसतो आहोत अजून घरांचं डेकोरेशन पाहायला. क्यूट कार्टून्स. फार छान होईल जर सगळ्यांनी हे पाहिलं तर. खूपच सुंदर. अभिजित खास हळू ड्राईव्ह करतोय की मला सगळं कॅप्चर करता यावं म्हणून. आय विश आपण सगळे ग्रुपमध्ये इथे असतो. खूप मजा आली असती. खूप सुंदर. सगळ्यांनी खरंच खूप एन्जॉय केलं असतं. हे घर तर इतकं रमणीय, देखाव्यापेक्षा पण रमणीय असं डेकोरेट करण्यात आलेलं आहे. शब्द नाही आहेत माझ्याकडे. झाडं, पानं, फुलं, काय नाही डेकोरेट केलं या लोकांनी. हे डाव्या साईडचं घर आहे. ते येताना दिसत इकडेच. आता परत तुम्ही इकडे. Jesus is the best. Jesus is the best. That's what they're saying. स्टार छान केलं ना. Finally, whether it is American, whether it is an American or an Indian, everybody trusts God. Everybody needs blessings from God. Now my hand has started aching because I have been holding this phone since a while, but it's fine. ते छान आहे ना. खूप सुंदर आहे गोल. इथले गोल आतमधलं छान. हो, घेतले ना. वेगवेगळ्या प्रकारचं सगळं डेकोरेशन आहे. इकडनं हे छान दिसतंय. काहीही रिपीटेड नाही आहे. प्रत्येकाने काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला. अँड आय रिअली अप्रिशिएट दॅट. यू शुड. यप, आय एम. मला त्या निळ्या लाईट्स चांगल्या वाटतात.
Yeah, me too. I like that. Those blue lights. Yes, you're right. Okay, now we are again going on some different lane. Okay, चला अजून एक वेगळी लेन बघू आता इकडच्या लोकांनी काय केलंय. फोटो काढता रेकॉर्डिंग पण करू शकतेस. नको नको थांब ना. रेकॉर्डिंग चांगलं ते फोटो येत नाही आहेत चांगले. सगळं असं दिसतंय. रोहिणी मग बघ ना काय केलं घरात मस्त. Wow. Wow. Santa Claus is opening a door. So cute. Isn't it? So sweet. That was the prettiest thing I've ever seen. Wow. Pretty Santa Claus. Santa Claus. Yeah, I zoomed it right now. I couldn't still, but freak, I would have done it since like freak. This is very pretty. This is very pretty. This is very pretty. Wow, that's a Santa Claus. Ravi, Sanidhya should see this Santa Claus. मराठीत बोलतात. Okay, रावी आणि सानिध्यने हा सांता क्लॉज बघितला पाहिजे. हे घर छान ना. हे सुंदर रेनडियर आहेत. सांता क्लॉजचं छोटंसं घर बनवलं यांनी. किती छान. आणि आता खूप छान हिरवी लाल लाइटिंग येते. खूप सुंदर. ऐक मला असं हे तारे वाटतात. एक एक तारा पिक करून घरी घेऊन जावं असं वाटायला लागलंय. लहान मुलांना किती आवडलं. किती सुंदर. रावी आणि सानिध्यला फार म्हणजे फार आवडलं. हे केलं या आयफेल टॉवर. खूप 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 आयफेल टॉवर बनवला इथे. खूप सुंदर. अरे ते खूप छान देखावा होता. तू का नाही घेऊ दे. हे बघ हे घेऊ दे. सांता क्लॉज त्याच्या गाडीत बसून आता. वा रावी आणि सानिध्यने हे पाहायला पाहिजे. झाडू घे ना. तुझ्या मागे गाडी नाहीये. ठीक आहे. हे घर तर काय सजवलं अक्षरशः. म्हणजे आपल्याकडची लग्न घरं पण इतकी सुंदर सजवलेली नसतात. खूप सुंदर. म्हणजे उपमा द्यावी तितकी कमी आहे यांना. खूप म्हणजे खूप मेहनत केली या लोकांनी. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी अक्षरशः बारकाईने डेकोरेशन केलेलं आहे सगळं. खूप सुंदर. बरं तो सांता क्लॉज घ्यायचा दार उघडून येतानाच ऐकायचा. हा बाई इकडे तो उडूनच बसलेला. तुझा चेहरा आला यार. हो ना. किती वाईट. हा चेहरा बघूनच लग्न केलं होतं ना. काय मग सांता क्लॉज बनून काही गिफ्ट दिलेत का सगळ्या नवऱ्यांनी आपल्या बायकांना? मला आवडेल जर कोणी काही दिलं असेल तर. माझ्या नवऱ्यानं तर काही दिलेलं नाहीये. पण कोणी काही दिला असेल तर आय विल अप्रिशिएट दॅट. यांची काय लाईट गेली काय. लोड शेडिंग. या लाईन मध्ये कोणी काही केलेलं नाहीये डेकोरेशन. सो अभिजित म्हणतो यांची काय लाईट गेली का काय. लोड शेडिंग आहे का यांच्याकडे. कारण काहीही डेकोरेशन केलेलं नाहीये या लोकांनी. पण इकडे एक घर आहे विच इज गुड बट नॉट दॅट ग्रेट. बट असो तोपर्यंत आपण आता बघ ना एक ओव्हरऑल लेन दाखव ना. ओके येस. आता ही ओव्हरऑल लाईन कशी दिसते बघा. सुंदर असे सगळं झगमग दिवे. सगळ्या गाड्या. फक्त हे तुला मारतोय का. फक्त हे डेकोरेशन बघायला सगळ्या गाड्या आलेल्या आहेत. Christmas is trimming the trees. Christmas is. हे बघ हे छान आहे ना. आता येताना दिसेल ना. मस्त खाली सोडलं. खूप सुंदर घरं सजवली त्या लोकांनी. छोट्या छोट्या गोष्टी इतक्या क्यूट आहेत. Christmas is Jesus. Christmas is Jesus. And yes, absolutely.
इकडचं बघ घेतो पण जातो थांबला इथे. हे घर तर म्हणजे काय ना, आपल्याकडे मूवीज मध्ये घर सजवतात तसं सजवलंय. तुम्ही बघू शकता त्या लेन मध्ये, त्या साईडला मी परत जाणार होत, सो तेव्हा आता आम्ही घेऊच. पण अतिशय सुंदर सजवलंय हे घर. म्हणजे विश यू अ मेरी क्रिसमस. वी विश यू अ मेरी क्रिसमस. मी देशी आहेत का काय? नाही. क्यूट क्यूट कार्टून्स आहेत. रावी आणि सानिध्याने पाहिले हे पाहिजे. बघ लहान मुलांनी फोटो काढतात. ये लहान मुलं इथे येऊन फोटो काढतात. सो क्यूट. हॅव अ मेरी क्रिसमस. अरे अभिजित तू खूप फास्ट घेतलंस. हे घर बघा, हे घर बघाच तुम्ही. अक्षरशः म्हणजे आपल्याकडे म्हटलं ना बॉलिवूड मध्ये मूवीज मध्ये जे घर सजवतात तितकं सुंदर. म्हणजे अक्षरशः त्यांनी जे काय असे लोंबकळात टांगलेत दिवे, तोरणं. आपल्याकडे फुलांची तोरणं टांगतो, यांनी लिटरली लाईटची तोरणं टांगली आहेत. काय बोलणार नाही या गोष्टीला आता. म्हणजे खूपच सुंदर. बघू शकता तुम्ही. हे बघ इकडे बघ समोर हे छान आहे. हो, त्यांनी आता हा देखावा अतिशय सुंदर केलाय. तुम्ही मग हेलिकॉप्टर ठेवलं. Hey, that's a pretty helicopter. दिसतंय? हो हो, दिसतंय दिसतंय. अतिशय सुंदर देखावा केलाय. मेरी क्रिसमस लिहिले त्यांनी लाईट्स मध्ये. व्हेरी क्यूट. थांबू आपण. अभिजित हळू झाला का? आहेत ना आणखी. एक दोनच आहेत फक्त आता. इकडे कोणी जात पण नाही. नको नको जाऊ का नको? नको, काहीच नाही. नको उगाच झाड वगैरे. चल ना. नको रे, एक दोन झाडं सजवली तरी बघ बाबा तू ठेव. ठीक आहे. जातात लोक. अभिजित होतं मी तुला म्हटलं तू जातात लोक. तू जा, पुढे जाऊ. तू बघ ना कुठं चांगलं वाटतं तिकडे जाऊ. आता इथे वाटतंय तसंही. मध्ये मध्ये असं आमचं बोलणं मिनिंगलेस टाइमपास वाटू शकतो, पण नको ना तू असं एकदम एवढं फॉर्मल का पण आमचा प्रयत्न असाच आहे की सगळ्यांना फॉर्मल का बोलला बोलूला लाव, कारण तिकडे सगळे बोर होऊला लाव ना. अरे यांच्याकडे कोणी उत्साही नाही दिसून राहिलं राव. कोणीच नाही उगाच आणलंय. शिट, सॉरी. मागची लेन बंद कर आता.